आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100. मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील वाघूर नदीला पूर आलाय. पुरामुळे पुलाच्या कडेला काही लोक अडकली. पुराच्या पाण्यामुळे तोंडापूर गावाशी सुद्धा संपर्क तुटला. त्यामुळे अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय आणि यातच बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे इथली वाहतूक सुद्धा ठप्प झाली. तर नदीकाठच्या काही घरात देखील पाणी शिरलं. पूर रेषेतील 400 घरांना बीड नगरपालिकेनं नोटीस दिली आहे. सोलापुरात मुसळधार पावसामुळे मागील 2 दिवसात 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या सरींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे. अकोला शहराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणात आता 80% जास्त जलसाठा शिल्लक आहे. मात्र धरणाचे दरवाजे उघडले गेल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले. संततधार पावसामुळे पैठण परिसरातील बंधारा अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न दूर झाला असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे नाल्याच्या पाण्यातून एक वृद्ध आणि एक तरुण वाहून चालले होते. हा प्रकार लक्षात येताच गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी जीव धोक्यात घालून त्या दोघांचा जीव वाचवला. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कारंजा मार्गावरील सेंट्रल बँक, स्टेट बँक आणि विविध दुकानांसह हॉटेलमध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मध्यरात्रीपासून इथे मुसळधार पाऊस सुरू आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जालन्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. जालन्याच्या मंठा, पाटोदा, सावंगी आणि परिसरातील गावांना पुराचा फटका बसलाय. पांगरी खुर्द गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. बीडमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलं. जोरदार पावसामुळे पापणाशी नदीला पूर आल्यामुळे पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. राज्यात पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. यंदा मान्सून वेळेवर आलाय आणि पाऊसही चांगला पडला. पण आता मान्सून वेळेवर न परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे यावेळी मान्सून परतण्यास उशीर होणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊ शकतो. लातूरला पावसानं झोडपलंय. लातूरमधील घरणी नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे लातूर उदगीर रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली. यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यातील उमरखेड आणि पुसदसह परिसरातील शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जायकवाडी धरण सध्या 84.90% भरलंय. जायकवाडीमध्ये जवळपास 48,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागानं केली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसतोय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या धास्तीनं शेतकरी चिंतेत आहे. गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात सरासरी 15 ते 20 रुपये किलोनं वाढ झाली आहे. 35 ते 40 रुपये किलो दरम्यान असलेला कांदा 60 रुपयांपर्यंत पोहोचलाय. भुसावळ बाजार समितीत लिलावात येणाऱ्या स्थानिक कांद्याचं प्रमाण कमीच आहे. यावर्षी मुगाचं चांगलं उत्पादन होत आहे. असं असलं तरी मुगाचे दर गडगडल्याचं चित्र बाजारात दिसतंय. यावर्षी केंद्र सरकारनं मुगाला प्रति क्विंटल 8,682 रुपये दर दिलाय. मात्र बाजारात 6,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल असाच दर मिळतोय. टोमॅटोच्या दरात सध्या चांगली घसरण झाल्याचं दिसतंय. गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा टोमॅटोला प्रति क्विंटल 2,800 ते 3,500 रुपये भाव मिळत होता. दरम्यान आता क्विंटल मागे टोमॅटोला 1,000 ते 1,500चा भाव मिळतोय. सण उत्सवामुळे हरभरा डाळीच्या किमतीमध्ये वाढ होऊ लागली आहे. उडीद डाळ सुद्धा तेजीत आहे. मसूर आणि मूग डाळीच्या किमतीत घसरण होऊ लागली आणि दिवाळीपर्यंत चणा डाळीची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच बैलपोळा. मोठ्या उत्साहात हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कांदा मार्केट बंद असणार आहे. कांदा लिलावासोबतच इतर शेतमालाचे लिलाव देखील बंद आहेत. तसंच नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये सुद्धा लिलाव नाही. यानंतर एक
मोठी बातमी येते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीला तब्बल 200 रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय। मेथीच्या जुडीला 110 रुपये प्रति जुडी असा दर मिळालाय आणि कोथिंबिरीला 20,000 रुपये शेकडा आणि मेथीचा दर 10,000 रुपये शेकडा असा भाव आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची कोथिंबीर आणि इतर शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे बाजारात शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम आता दरांवर झालाय। तर आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याच्या दरात आता चांगलीच वाढ झाली आहे। लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर आणि घेवड्याच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे। तर इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली। पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी आहे आणि सर्वच पालेभाज्यांचे दर त्यामुळे वाढलेले आहेत। दर वाढल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे। तर मुंबईमध्ये पावसाचा वेग मंदावल्यापासून शहरामध्ये विविध आजारांचं थैमान काही थांबत नाहीये। शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया आणि हिपॅटायटिसचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू झालंय। पहिल्या टप्प्यात 18 कोटी रुपये खर्चून 123 शाळा आणि इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत। तर 2800 कॅमेरे लावले जाणार आहेत। सीसीटीव्ही लावण्याचं काम येत्या 2 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सध्या वातावरण तापलेलं आहे। पुतळा उभारताना जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचं शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सांगितलं। दरम्यान हा पुतळा पुन्हा जोडला जाणार नाही, तो नवीनच उभारावा लागेल असं शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सांगितलं। आजपासून शरद पवार 4 दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्ष बांधणी करणार असून बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। तसंच उद्या आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला ते भेट देणार आहेत। त्यानंतर कागल इथे समरजितसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित राहतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। दुपारी ते अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत। दर्शनानंतर त्या वारणा महिला उद्योग समूहाच्या सुवर्ण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। कल्याणमध्ये सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला चांगलाच फटका बसतोय। खड्ड्यामुळे स्थानिकांमध्ये मणक्याचे आजार वाढत चाललेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे। 16 लाख नव्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे। त्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ही महिलांची झाली आहे। भायखळ्यातील राणीच्या बागेत पर्यटकांच्या संख्येत घट झाली। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पर्यटकांच्या संख्येत तब्बल 1,18,029 घट झाली। कुलाबा वांद्रे सिव्स मेट्रो 3 मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे या प्रकल्पातील 576 बाधितांना योग्य पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे आणि ही कामं अत्यंत संथ गतीने सुरू आहेत। ऑगस्टमध्ये मुंबईत 11,631 घरांची विक्री झाली असून या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीतून 1,061 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये घरविक्रीत काहीशी घट दिसून येते। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज रुग्णालय परिसरात गस्त घालून विशेष लक्ष द्यावं अशा सूचना दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत। त्यामुळे आता जे रुग्णालयात स्थानिक पोलिसांकडून नियमित गस्त घातली जाण्याची शक्यता आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी महाविद्यालयांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत शुल्काला राज्याच्या शुल्क निर्धारण प्राधिकरणानं चाप लावलाय। प्राधिकरणाने या अनामत शुल्काची अभ्यासक्रमनिहाय 10,000 रुपये ते 50,000 रुपये अशी कमाल मर्यादा निश्चित केली आहे। रेल्वे मंत्रालयानं नाशिक आणि डहाणूला जोडणाऱ्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मान्यता दिली आहे। डहाणू रोडवरून वाणगाव मार्गे त्र्यंबकेश्वर असा नाशिक ते डहाणू या 2 प्रमुख शहरांना जोडणारा 100 किलोमीटरचा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार करण्याची योजना मध्य रेल्वेनं आखली आहे। ठाणे पालिकेच्या बेतवडे येथील शासकीय भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येते आणि ही योजना राबवण्यासाठी पीपीपी या तत्वावरती निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पालिकेनं निविदा काढली त्यावेळी निविदेतील अटी शर्तींमुळे प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अटी शिथिल करण्यात आल्या। पुण्यातील खडकवासला मतदारसंघावरती शिवसेनेनं दावा ठोकलाय। काही झालं तरी यंदा खडकवासला लढणारच असा एल्गार शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडेंनी पुकारलाय। महायुतीत खडकवासला सध्या भाजपच्या ताब्यात असून एनसीपी पाठोपाठ शिवसेनेनं सुद्धा या जागेवर दावा केलाय।